नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला। या बड्या नेत्याचा शरद पवार गटात जोरदार पक्षप्रवेश। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून पक्षवाढीसाठी आतोतंत प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय आणि गेल्या काही दिवसापासून मोठमोठे नेते अजित पवार गटातून शरद पवार गटात पक्षप्रवेश करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे। सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यामुळे सदाभाऊ खोत यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी भानुदास शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला। भानुदास शिंदे हे 25 वर्षापासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत। त्यांनी अनेक आंदोलनात काम केलं आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं, या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्विक महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।